251 प्रश्न. पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य आहे राजस्थान. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? पोलीस पाटलांची नेमणूक हा महसूल विभाग करतो. भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती? भारतातील पहिली महानगरपालिका ही मद्रास म्हणजेच आताचा चेन्नई या शहरात स्थापन झाली होती. टिंबटिंब हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. तर ग्रामपंचायतीचे सचिव हे ग्रामसेवक असतात. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका कोणत्या समितीची आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्थायी समिती. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली आहे? महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ही 1 मे 1962 पासून अंमलात आलेली आहे. पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेचा कोणत्या सूचीमध्ये आहे? पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या राज्य सूचीमध्ये आहे. भारतीय संविधानाच्या टिंबटिंब अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी आहे. तर पंचायत राज संबंधी तरतुदी ही भारतीय संविधानाचा 11व्या अनुसूचीमध्ये आहे. टिंबटिंब ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती आहे. तर जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती आहे स्थायी समिती. 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज व्यवस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वय मर्यादा असणे आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 21 वर्षे. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली होती? त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना ही बलवंतराय मेहता समितीने मांडली होती. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? ग्रामसभेत 18 वर्षाखालील संबंधित गावातील सर्व नागरिक किंवा मतदारांचा समावेश होतो. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी असतो. पुढचा प्रश्न. गावाचा पोलीस पाटील टिंबटिंब कडून नियुक्ती केली जाते. तर गावाच्या पोलीस पाटलाची नियुक्ती ही उपविभागीय अधिकारीकडून केली जाते. भारतीय राज्यघटनेतील पक्षांतर बंदीशी संबंधित अनुसूची कोणती आहे? भारतीय राज्यघटनेतील पक्षांतर बंदीशी संबंधित अनुसूची आहे 10वी अनुसूची. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? ग्रामसेवकाची नेमणूक हे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. पोलीस पाटील प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गृह मंत्रालय. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. नगर परिषदेचे प्रशासन टिंबटिंब चालवतात. नगर परिषदेचे प्रशासन हे मुख्य अधिकारी चालवितात. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर पोलीस पाटलाची नेमणूक ही राज्य सरकार, जिल्हाधिकारी व त्यांनी अधिकार प्रदान केल्यास उपजिल्हाधिकारी करतात. तर ऑप्शन क्रमांक सी बरोबर होईल. गावातील पीक पाहणी कोण करतो? गावातील पीक पाहणी हा तलाठी करतो. नागपूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे कटक मंडळे म्हणजेच कंटोन्मेंट अस्तित्वात आहे. तर नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी येथे
कटक मंडळ अस्तित्वात आहे? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो गट विकास अधिकारी. गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी असते ग्रामसेवकाकडे. ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? पेसा हा कायदा पंचायत राजशी संबंधित आहे. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ही 1 मे 1962 रोजी सुरू झाली. पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पंचायत राज ही मूळ संकल्पना महात्मा गांधीची आहे. ग्रामसभा आयोजित करण्याचे काम कोण करतो? ग्रामसभा आयोजित करण्याचे काम हे ग्रामपंचायत सचिव करतात. पुढचा प्रश्न, पंचायत समितीस आपल्या सभांचा कार्यवृत्तांत दर टिंब महिन्याने जिल्हा परिषदेत द्यावा लागतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 3 महिन्यांनी. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रामसभेला. जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते व कोणाकडे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 30 दिवस विभागीय आयुक्तांकडे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याकरिता भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात दुरुस्ती करण्यात आली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 9वा भाग 343 कलम. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 73वी घटना दुरुस्ती. महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना ही 1962 या वर्षी करण्यात आली होती. पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे टिंब. तर पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था आहे जिल्हा परिषद. पंचायत क्षेत्र विस्तार कायदा म्हणजेच पेसा कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे? पेसा हा कायदा 1996 या वर्षी पारित करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे राज्य सरकारचा. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण असते गट विकास अधिकाऱ्यांचे. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश आहे लोकशाही विकेंद्रीकरण. पुढचा प्रश्न, नगरपालिकेच्या अध्यक्षास टिंब असे संबोधले जाते? तर नगरपालिकेच्या अध्यक्षास नगराध्यक्ष असे संबोधले जाते. ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी ते जास्तीत जास्त टिंब इतकी असते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 7 ते 17 सदस्य. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे? ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य हे सरपंचाचे असते. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धतीत टिंब स्तरीय आहे. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती ही 3 स्तरीय आहे. महापालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार टिंबला असतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राज्य शासन.
पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विकेंद्रीकरण. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विलासराव साळुंखे. ग्रामविकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महात्मा गांधी. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वसंतराव नाईक.